माझं नाव प्रियंका आहे. माझं लग्न होऊन फारसा काळ लोटला नव्हता. माझा नवरा निखिल बांगलादेशात कामासाठी गेला होता. तिथून तो भरपूर पैसे पाठवायचा. तो मला सांगायचा की माझ्या सर्व बहिणींना घरी जेवायला बोलव. त्यांच्या आशीर्वादानेच तर मी लाखो रुपये कमावतोय. माझ्या नंदांना या गोष्टीवर स्वतःचा खूप अभिमान वाटायचा आणि त्या दररोज आपल्या मुलांना घेऊन माझ्या घरी यायच्या. मी त्यांच्यासाठी जेवण बनवून बनवून थकून जायचे. एके दिवशी मला खूप ताप आला आणि तापामुळे मी जेवण बनवू शकले नाही. तेव्हा माझ्या एका नंदेने राधिकाने मला बेदम मारहाण केली. तिने मला इतक्या वाईट पद्धतीने मारलं आणि केस ओढले की माझे काही केस डोक्यातून उपटल्या गेले आणि माझं डोकं जवळपास टक्कल पडलं. ही गोष्ट माझ्या नवऱ्याला समजली, पण त्याने माझी बाजू न घेता उलट आपल्या बहिणींचीच बाजू घेतली. तो मला खूप रागवला आणि म्हणाला की चूक तुझीच असेल. माझ्या बहिणींकडे माफी माग, नाहीतर मी तुला घटस्फोटाचे कागद पाठवीन. मी काय करू शकत होते? मी मजबूर होते. नवऱ्याचं ऐकणं माझ्यासाठी खूप मोठी मजबुरी बनली होती. मी ईश्वराकडे प्रार्थना केली, रडत रडत न्याय मागितला. अचानक काही दिवसांनी माझ्या नवऱ्याचा सगळा व्यवसाय उद्ध्वस्त झाला आणि तो न सांगता घरी परत आला. तेव्हा घरातलं दृश्य पाहून त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कारण माझी नणंद तर मी माझ्या 4 भावांची लाडकी बहीण आहे. लग्नाआधी माझ्या भावांनी मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. माझे भाऊ मला खूप प्रेम करायचे. मला राजकुमारीसारखं ठेवायचे. माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचे. बराच काळ ते माझ्यासाठी योग्य नातं शोधत होते. असं नातं जिथे त्यांची बहीण माहेरासारखी राज्य करू शकेल. पण त्यांना असं नातं अद्याप सापडलं नव्हतं. माझ्यासाठी खूप नाती आली होती, पण माझ्या भावांना त्यांच्या बहिणीसाठी परिपूर्ण नातं सापडत नव्हतं. मीही कोणाला पसंत करत नव्हते. मला वाटायचं की माझ्या भाऊंनीच माझं लग्न त्यांच्या इच्छेप्रमाणे करावं, कारण मी माझा आनंद नेहमी माझ्या भावांच्या आनंदात शोधायचे. पण मग एके दिवशी माझ्यासाठी निखिलचं नातं आलं आणि माझ्या भावांनी माझं लग्न निखिल बरोबर ठरवलं. त्यांना निखिल माझ्यासाठी अगदी परिपूर्ण वाटला. निखिल बरोबर माझं नातं 4 महिने चाललं, कारण निखिलच्या घरच्यांना लग्नाची खूप घाई होती. माझ्या भावांना हे 4 महिने खूप कमी वाटत होते. त्यांना त्यांची बहीण दूर जाऊ नये असं वाटत होतं. पण हे तर नियतीचं नियोजन आहे की प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस सासरी जावंच लागतं. आणि मग माझ्या लग्नाचा दिवसही आला. माझ्या भावांनी माझं लग्न खूप थाटामाटात केलं. लग्नाच्या दिवशी माझ्या मनाची विचित्र अवस्था झाली होती. माझं घर आणि माझे भाऊ सोडून कुठेही जायचं नव्हतं. त्यांना सोडण्याचं माझ्या मनात खूप मोठं दुःख होतं. माहेरचा प्रत्येक कोपरा माझ्या डोळ्यात सामावला होता आणि मी हे घर सोडून दुसऱ्या घरात जाणार होते. माझ्या भावांनी मला खूप प्रेमाने विदा केलं आणि माझे 4ही भाऊ माझ्या विदाईच्या वेळी खूप रडले. माझी अवस्थाही काहीशी तशीच होती. निखिलच्या घरी पोचताच माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं. गाडीचं दार उघडलं आणि मला हात धरून माझ्या नवऱ्याच्या खोलीत बसवल्या गेलं. मला सांगितलं गेलं की ही तुझी खोली आहे, इथे बस. मी खोलीत बसून सभोवताली पाहत होते. खोली छोटी होती, पण नीट होती आणि सजवलेली होती. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवलेली होती. माझ्याबरोबर कोणतीही बाई आत आली नव्हती. मला चहाची विचारणा झाली नव्हती. पाणीही दिल्या गेलं नव्हतं. कोणी नमस्तेही केलं नव्हतं. इथल्या वातावरणामुळे माझं मन विचित्र अस्वस्थ झालं होतं. पण मी स्वतःला समजावलं की कदाचित या लोकांचा रंगढंग वेगळा असेल. कदाचित इथला रिवाज असाच असेल. कदाचित या लोकांचं वागणं असंच असेल. माझी नणंद राधिका खोलीत आली तेव्हा मी तिला म्हणाले की माझं सामान इथे ठेव. तिने फक्त हलकेच मान हलवली आणि परत फिरून निघून गेली. तिने ना डोळे मिळवले ना काही बोलली. वेळ निघत होता. मला खूप भूक लागली होती. खोलीत खाण्यापिण्याचीही कोणतीही गोष्ट ठेवलेली नव्हती. पाणीही नव्हतं. एकदा मी खोलीबाहेर डोकावून पाहिलं तर लांब अंगणात माझी सासू बसली होती आणि तिच्यासोबत 2-3 बायका बसून गप्पा मारत होत्या. मी परत फिरून आले आणि दार बंद केलं. थोड्या वेळाने हिम्मत करून मी निखिलला फोन केला आणि म्हणाले की तुम्ही कधी येणार? मी खूप वेळेपासून खोलीत बसून तुमची वाट पाहते. तो म्हणाला की थोड्याच वेळात येतोय. तुला काय त्रास आहे? मी हळूच म्हणाले की काही नाही, फक्त भूक लागली आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही. तो हसला नाही, फक्त म्हणाला की मी येतोय. तुझ्यासाठी खाण्याचं काही घेऊन येतो.
रात्री 3 वाजेपर्यंत निखिल खोलीत आला. येताच त्याने विचारलं, तू काही खाल्लंस का? मी म्हणाले की नाही, कोणी काही विचारलंच नाही, कोणी खोलीतही आलं नाही. तो म्हणाला की ठीक आहे, थांब, मी आत्ता येतो. तो बाहेर गेला, कोणाशी तरी बोलला आणि परत येऊन म्हणाला की बस, मी जेवण मागवलं आहे. जेवण आलं, पण पोळी खूप कडक होती, भाजी थंड झाली होती, पण भुकेपुढे तक्रार कशी करणार. मग जेवण करून आम्ही झोपलो. सकाळी माझ्या नंदा एक एक करून खोलीत आल्या आणि त्यांनी फक्त गुड मॉर्निंग म्हणून 2-3 शब्द बोलले. त्यापैकी एक नणंद स्मिता म्हणाली की वहिनी, तुझं सामान आणि कपडे नीट आवर, इथे जागा खूप कमी आहे, आमचे सामानही इथेच ठेवायचे आहे. मी हळूच म्हणाले की ठीक आहे. तो दिवसही कसा तरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठले, आंघोळ केली, प्रार्थना केली आणि तयार होऊन बाहेर आले. स्वयंपाकघरातून आवाज येत होते. माझी सासू बोलत होती की पहा, ही नवीन सून काय काय करते, फक्त राणी बनून आली आहे. मी ऐकलं, पण सर्व काही ऐकूनही अनभिन्न राहिले. थोड्या वेळाने दार उघडलं आणि स्मिता म्हणाली की चल वहिनी, भांडी घास, काल रात्रीची भांडी पडली आहेत. हे ऐकून मला वाटलं मी तर अजून नवीन सून आहे, नुकतीच आली आहे, पण मी शांत राहिले. मी शांतपणे भांडी घासली, अंगण झाडलं. कोणी विचारलं नाही की तुला सगळं येतं का, काही हवं आहे का. कोणाला माझ्या इच्छेची पर्वा नव्हती. इथे सगळं जणू ठरलेलं होतं की मला कोणतं काम कसं आणि कधी करायचं आहे. जणू सगळ्यांनी ठरवलं होतं की ही सून नाही तर घरकाम करणारी बाई आहे. सगळ्यांनी मांडलं होतं की आता ही घरची सारी कामं करेल. दुपारपर्यंत मी फक्त 2च गोष्टी बोलले होते. एकदा सासूला विचारलं काही बनवू का, आणि एकदा स्मिताला म्हणाले की ही कपडे कुठे ठेवायची. दोन्ही वेळ मला फक्त थोडक्यात उत्तर मिळालं, जणू त्या माझ्यावर उपकार करत होत्या. माझ्या माहेरी कोणी माझ्याशी असं वागलं नव्हतं. दुपारी जेवण ठेवलं तेव्हा सगळे आपापल्या ताटात जेवण करण्यात मग्न होते. कोणी म्हणालं पोळी जरा कडक आहे, कोणी म्हणालं पुढच्या वेळी लक्ष ठेव, पोळी मऊ बनव. मी नजर खाली घेतली. निखिल शांत बसला होता. कदाचित थकला होता किंवा त्याला फरक पडत नव्हता. संध्याकाळी पाहुणे आले, काही लांबचे नातेवाईक होते. मी त्यांच्यासाठी चहा आणि खारी ठेवली. परत येताना स्मिताने हळूच माझ्या कानात सांगितलं की वहिनी, पुढच्या वेळी कप उलटे ठेवू नको, बरं वाटत नाही. मी मान हलवली तेव्हा माझं मन थकून गेलं होतं. रात्री खोलीत परतले तेव्हा निखिल बसला होता. त्याने विचारलं की सासरचा पहिला दिवस आणि पहिला स्वयंपाक कसं वाटला. लग्नानंतरचा दुसरा दिवस तर पाहुणे आणि रीतिरिवाजात गेला होता. खरं तर हा माझा पहिलाच खरा दिवस होता. मी थोडा विचार केला आणि म्हणाले की हा दिवस जरा वेगळा आहे. तो म्हणाला की वेळेनुसार सगळं ठीक होईल, तुला या घराची सवय होईल. आणि मग त्याने लाईट बंद केली. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी खूप थकले होते. एक अनोळखी खोली, अनोळखी माणसं आणि मनात विचित्र शांतता होती. पुढच्या काही दिवसात घरात रोज काही ना काही ऐकायला मिळायचं. विशेषतः माझी सर्वात धाकटी नणंद राधिका काही ना काही बोलायची. कधी म्हणायची की इतका वेळ का लावतेस तयार होण्यात, कधी म्हणायची की जेवणात मीठ कमी का आहे, कधी म्हणायची की सगळं काम तू स्वतः कर, माझ्या आईला का करायला लावतेस, ती थकते. मी शांत राहायचे, काही बोलायचे नाही. निखिलची परत जाण्याची तारीख जवळ येत होती. तो बांगलादेशात काम करायचा आणि लग्नासाठी इथे आला होता. आता त्याला परत जावं लागणार होतं. या 2 महिन्यात आमच्यात काही विशेष प्रेम निर्माण झालं नव्हतं. तो मला नीट वेळ देऊ शकत नव्हता. बहुतेक वेळा तो मोबाईल किंवा TV वर मग्न असायचा. मी काही विचारलं तर म्हणायचा की कामाचा विचार करतोय. एकदा मी म्हणाले की तुम्ही निघणार आहात आणि मला अजूनही इथे अनोळखी वाटतं. त्याने माझ्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि म्हणाला की वेळेनुसार सगळं ठीक होईल. सगळ्यांचं असंच होतं. मी एकदा माझ्या भावाला फोन केला, पण फक्त त्यांची चौकशी केली, काही सांगितलं नाही. ते म्हणाले की प्रियंका, तुझं तिथे मन लागत नसेल तर काही दिवस आमच्याकडे ये, सगळं ठीक होईल. तुझा आवाज ऐकायला आम्ही आतुरलो आहोत. मी बहाणा केला आणि म्हणाले की नाही भाऊ, मी सध्या खूप व्यस्त आहे. सासूबाईंनी मला जायला मनाई केली आहे, काही काळाने येते. निखिलच्या समोर माझी सासू चांगलं वागायची, प्रेमाने बोलायची, पण तो बाहेर गेला की ती मला कामांची यादी द्यायची आणि राधिका तर स्वयंपाकघरात नेहमी काही ना काही कमी काढायची. एकदा मी चहा बनवत होते तेव्हा ती म्हणाली की आता तुला कळत असेल, फक्त लाडाने घर चालत नाही, घरची सारी कामं यायला हवीत. मी तिला चहा दिला आणि आत गेले. मी कोणाला काही सांगू शकत नव्हते, कारण प्रत्येक गोष्टीचं उत्तर एकच यायचं, नंदा अशाच असतात, सासू थोडी कडक असते, वेळेनुसार सगळं ठीक होईल. पण मला वाटायचं की वेळ नाही,
फक्त माझी सहनशक्ती वाढते. निखिलच्या जाण्याला 5 दिवस बाकी असताना मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. राधिका आली आणि म्हणाली की आज जेवण खूप छान बनव, जेणेकरून माझ्या भावाला घरचं जेवण आठवत राहील. तसंही तो गेला की तू कसलंही जेवण बनव, कोणी विचारणार नाही. मी पहिल्यांदा तिच्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि काही बोलले नाही. पण मनात एकच विचार आला की काश निखिल तुझं खरं रूप पाहू शकेल. राधिका, मी मनात ठरवलं की काहीही झालं मी माझ्या बाजूने कोणतीही कसर ठेवणार नाही. माझे लाडाचे दिवस संपले होते. आता मी फक्त पत्नी होते, सून होते आणि एक शांत साक्षीदार होते. निखिलला निरोप देण्याची वेळ जवळ येत होती. मी स्वतःला तर आधीच निरोप दिला होता. निखिलच्या जाण्याच्या आधीचे काही दिवस राधिकाचं वागणं बदललं. जी ती चटकन टोचणारे शब्द बोलायची ती आता रोज माझ्याजवळ येऊन बसायची, मला मिठी मारायची आणि म्हणायची की वहिनी, भावाबरोबर वेळ घालव, काम आम्ही सांभाळू. एका संध्याकाळी निखिल घरी आला तेव्हा राधिका चहा घेऊन आली आणि म्हणाली की वहिनी, फक्त तुझ्याबरोबर वेळ घालवायला उत्सुक आहे. मी तर तिला म्हणाले की काम नंतरही होतील. निखिलने माझ्याकडे पाहून हसत म्हणाला की पाहिलंस, सगळे तुझ्यावर किती प्रेम करतात प्रियंका. मी हसून मान हलवली, पण मनात प्रश्न उभा राहिला की ही तीच राधिका आहे का जी 2 दिवसांपूर्वी म्हणाली होती की तुला काहीच येत नाही. माझी सासू ही त्या काळात खूप मऊ शब्दात बोलायची. एकदा दुपारच्या जेवणात ती म्हणाली की प्रियंका खूप छान जेवण बनवते, माझी सून कौतुकाला पात्र आहे. मी आश्चर्यचकित झाले पण शांत राहिले. सगळे गेले तेव्हा राधिका स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली की भावाच्या समोर स्वतःचं कौतुक करून घे, नंतर कळेल तुला. मी काही ऐकलं नाही आणि गॅस बंद करून भांडी घासायला लागले. निखिलच्या जाण्याच्या आधीच्या रात्री मी खास नाश्ता बनवला. त्याने माझं खूप कौतुक केलं. राधिकाई म्हणाली की वहिनी, दिसतंय तुझी परवरिश खूप चांगली झाली आहे. मी फक्त एवढंच म्हणाले की फक्त शिकण्याचा प्रयत्न केला आहे. निखिल गेला आणि घरात जणू शांतता पसरली. राधिकाचं प्रेमही संपलं. जी राधिका रोज मिठी मारायची ती आता दारातूनच ओरडायची, चहा बनव. माझी सासू ही आपलं खरं रूप दाखवायला लागली. सकाळी उठताच ती म्हणायची की भांडी घासलीस, अंगणही धुवून टाक, आज दुपारच्या जेवणासाठी डाळ आणि चटणी बनव. मी मान हलवून सगळं करायचे, कारण मला शिकवलं होतं की घरात हातभार लावणं ही जबाबदारी आहे. एके दिवशी मी अंगण झाडत होते तेव्हा राधिका आली आणि म्हणाली की हे काय सफाईची पद्धत आहे, तुझ्या माहेरी असंच सफाई करायचीस का. मी नरमेने म्हणाले की तू सांग, मी तुझ्या पद्धतीने करेन. ती म्हणाली की खूपच हुशार झालीस, निरागस चेहरा बनवून सगळ्यांची मनं जिंकायला निघालीस. त्याच दिवशी मी सासूला विचारलं की मी 2 दिवस माहेरी जाऊ शकते का, मन थोडं हलकं होईल. ती विचित्र पद्धतीने म्हणाली की अजून नुकतीच आलीस, इथे तुला काय दुःख आहे, घर सांभाळायच्या आधीच सुट्टी घेशील. मी शांतपणे खोलीत परतले. माझ्या भावाला फोन करायचं मन होतं, पण मग विचार केला की कशासाठी बोलव, फक्त यासाठी की मी थकले आहे. त्यानंतरच दैनंदिनी जीवन एकसारखं झालं. सकाळी 6ला उठायचं, प्रार्थना करायचे, स्वयंपाकघर साफ करायचे, चहा बनवायचे, नाश्ता बनवायचे आणि दुपारपर्यंत सारी कामं उरकायचे. जर एखादी गोष्ट जरा उशिरा झाली तर राधिका म्हणायची की ही तर आमच्या आधारावर पडायला शौकीन आहे, नुकतीच आली आहे पण स्वतःला खूप हुशार समजते. कधी कधी ती आपल्या मुलांना म्हणायची की तुमच्या मामीला सांगा की कधी हसतही जा, नाहीतर असं वाटतं जणू दुःखाचं नाटक चाललं आहे. मी हसायचे नाही, कारण माझ्याकडे आनंदाचं कारणच उरलं नव्हतं. रात्री सगळे झोपले की मी खोलीत बसायचे. निखिलचा मेसेज यायचा, कशी आहेस, घरात सगळं ठीक आहे, आणि मी लिहायचे की हो सगळं ठीक आहे, फक्त तुझी आठवण येते. एके दिवशी सकाळी माझा भाऊ आकाश याचा फोन आला. तो म्हणाला की प्रियंका, तुझा आवाज ऐकायला आम्ही आतुरलो आहोत, ये ना काही दिवस आमच्याकडे. मी काही बोलणार तेवढ्यात सासू खोलीत आली. मी लगेच विषय बदलला आणि म्हणाले की हो भाऊ, सगळं ठीक आहे, मी जरा व्यस्त आहे. फोन बंद केला तेव्हा सासू म्हणाली की जर तुझं माहेरी इतकं मन लागतं तर लग्न का केलंस. मी शांतच राहिले. त्यानंतर भाऊ रोज फोन करायचे आणि मी रोज काही ना काही बहाणा सांगायचे. कधी म्हणायचे की सासूबाईंची तब्येत ठीक नाही, कधी म्हणायचे की घरात खूप कामं आहेत, कधी म्हणायचे की शेजारी लग्न आहे, पण आतून मीही तुटत होते. एके संध्याकाळी राधिका आपल्या विवाहित बहिणीसोबत आली. दोघी चहा पीत बसल्या होत्या. मी शांतपणे गॅसजवळ उभी होते. राधिकाने हळूच म्हटलं की भावाने माहीत नाही कशी बहिणी आणली आहे, ना बोलण्याची पद्धत आहे
ना जेवण बनवण्याची. तिची बहीण हसत म्हणाली की हल्ली अशाच मुली येतात, फक्त चेहरा दाखवायचा, बाकी कामं विसरायची. मला उत्तर द्यावंसं वाटलं, पण शांतता माझी ढाल बनली होती. रात्री भांडी घासताना माझ्या बोटाला जखम झाली. मी रक्त थांबवलं, पण राधिका आली आणि म्हणाली की आता यावरही नाटक करणार का? आता तुला हे कामही येत नाही. मी हाताला कापड बांधलं आणि खोलीत आली. पुढच्या सकाळी सासू म्हणाली की आज कपड्यांची धुलाई तू कर. नोकरानी आली नाही. मी बादली तयार केली, साबण टाकला आणि कामाला लागले. राधिका छतावर उभी राहून खाली पाहत होती. मग म्हणाली की इतका वेळ का लावलास कपडे धुण्यात? लग्नानंतर पहिल्यांदा हात पाण्यात घातलेस का? संध्याकाळी माझा दुसरा भाऊ जगत याचा फोन आला. तो म्हणाला की प्रियंका, यावेळी मी तुझ्या घरी येतोय. तुझ्या सासूशी बोलायचं आहे. तुला 2 दिवसांसाठी घरी घेऊन जायचं आहे. त्याचं बोलणं ऐकून माझं हृदय धडकू लागलं. मी त्याला थांबायला सांगितलं की प्लीज भाऊ, आता येऊ नको. कदाचित सासू नकार देतील, नंतर पाहू. फोन बंद केला तेव्हा सासू खोलीत आली आणि म्हणाली की तुझे भाऊ खूप बेचैन राहतात. त्यांना वारंवार इथे यायची गरज नाही. त्यांना सांग आता हेच तुझं घर आहे. एके दिवशी मी खोलीत झाडू लावत होते तेव्हा राधिका दारात उभी राहून म्हणाली की माझ्या भावाला खूप भोळी बायको हवी होती. तू तर स्वतःला दगड बनवलंस. कधी कधी हेही धोकादायक ठरतं. मी फक्त एवढंच म्हणाले की शांततेत ताकद असते. ती हसली आणि म्हणाली, ताकद? तुला वाटतंय तू काही बदलशील? इथे सगळं जसं आहे तसंच राहील. एके दुपारी मी अंगणात कपडे धुत होते. राधिका मुलांसोबत मोबाईलवर व्हिडिओ पाहत होती. अचानक ती मोठ्याने म्हणाली की आई, तुमच्या हातच्या पोळ्या पातळ असतात, पण चव काहीच नसते. काल नानीच्या हातच्या जाड पोळ्या खूप मस्त होत्या. ती आणि तिची मुलं हसायला लागली. मी पाण्याचा नळ बंद केला, कपड्यांची टब उचलली आणि शांतपणे आत आले. पुढच्या दिवशी सगळे बाहेर गेले असताना मी निखिलला फोन केला. माझं हृदय धडकत होतं, पण आता शांत राहण्याची मुभा उरली नव्हती. त्याने फोन उचलला आणि हॅलो म्हणाला. तो म्हणाला, कशी आहेस? मी खोल श्वास घेतला आणि म्हणाले की निखिल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो म्हणाला की हो बोल, सगळं ठीक आहे ना? मी म्हणाले की नाही, मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. काही क्षण शांतता होती. मग मी बोलायला सुरुवात केली. मी म्हणाले की राधिकाचं वागणं खूप बदललं आहे. ती रोज मला टोमणे मारते, कधी जेवणावर, कधी कामावर, कधी समोर एक आणि मागे दुसरं. सासूही तिची साथ देते. मी काही बोलत नाही, पण रोज त्यांच्या टोमण्यातून जाणं माझ्यासाठी सोपं नाही. काही क्षण शांतता होती. मग त्याचं उत्तर आलं, थंड आणि मोजकं. तो म्हणाला की हे बघ प्रियंका, राधिका तशी नाही. मी तिला लहानपणापासून ओळखतो. कदाचित तुला गैरसमज झाला असेल. ती तुझ्याशी गंमत करत असेल आणि तू तिचं बोलणं जरा जास्तच गांभीर्याने घेतलंस. त्याचं बोलणं ऐकून माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी म्हणाले की कृपया माझं बोलणं समजून घे. रोजच्या गोष्टी सामान्य नाहीत. निखिलने माझं बोलणं मध्येच थांबवलं आणि म्हणाला की घरातलं छोटी मोठी भांडणं सगळीकडेच होतात. ती मनावर घ्यायची गरज नाही. तुला जुळवून घ्यायला शिकावं लागेल. माझ्याकडे शब्दच उरले नव्हते. मी फक्त एवढंच म्हणाले की ठीक आहे आणि फोन बंद केला. त्या रात्री मी खूप विचार केला. मी पहिल्यांदाच तक्रार केली होती, तीही अगदी हलक्या शब्दात, आणि त्याच्या उत्तरात मला बदलण्याचा सल्ला मिळाला होता. जणू सगळं माझंच चुकलं होतं. माझीच नासमज होती किंवा माझ्या सहनशक्तीतच कमतरता होती. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी नाश्ता बनवला, स्वयंपाकघर साफ केलं. राधिका आली आणि माझ्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली की आज इतकी शांत का आहेस? भावाला काही सांगितलं होतंस का? मी चकित झाले, पण चेहऱ्यावर शांतता ठेवली. मी म्हणाले की नाही, काही खास नाही. ती जवळ आली आणि हळूच म्हणाली की तसं तुला एक सांगायचं होतं. भावाला आमच्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगायची काय गरज आहे? आम्ही कोणी क्रूर तर नाही आहोत. मला समजलं की निखिलने ही गोष्ट तिला सांगितली होती. मी फक्त एवढंच म्हणाले की मी काही सांगितलं नाही, फक्त बोलले होते. राधिकाने हसत म्हटलं की आम्हाला सगळं कळतं. तुझ्या जिभेपेक्षा तुझे डोळे जास्त बोलतात. त्यानंतरचा वेळ आणखी जड झाला होता. माझी सासू आधीपेक्षा जास्त कठोर झाली होती. एके दिवशी ती म्हणाली की जेव्हा नवरा सोबत नसतो तेव्हाच सुनेची खरी कसोटी लागते. हे घर तेव्हाच चालेल जेव्हा तू आपलं मन मोठं करशील. मी मान खाली घालून भांडी घासायला सुरुवात केली. मनात जणू काहीतरी कोसळत होतं. आतून एक आवाज सतत सांगत होता की तू काही चुकीचं केलं नाहीस, तू खरं बोललीस. पण ऐकणारा ऐकायला तयार नव्हता. त्या रात्री मी खोलीत आले तेव्हा हळूच डोळे बंद केले. ना प्रार्थना केली ना तक्रार केली. फक्त आतून एक खोल शांतता किंच आली.
अशी किंचाळी जी बाहेर काढता येत नाही, अशी किंचाळी जी आवाज बनत नाही, फक्त श्वासात दबून राहते. मी आरशात स्वतःला पाहिलं. ती प्रियंका जी कधी भावांच्या मांडीवर हसत होती, आता शांतपणे रोज आपला सन्मान गमावत होती. जसं भांडी, जसं कपडे, जसं अंगण, हे आयुष्य ते नव्हतं ज्याचं वचन दिलं गेलं होतं, पण मी ते स्वीकारलं होतं. कारण मला माहीत होतं की अजून खूप काही सहन करायचं बाकी आहे. त्या दिवशी सकाळ नेहमीपेक्षा खूप वेगळी होती. मी स्वयंपाकघरात नाश्ता बनवून भांडी घासली, अंगण साफ केलं. राधिका आपल्या मुलांना तयार करत होती आणि माझी सासू अंगणात खाटेवर बसून शिवणकाम करत होती. मी चहाच्या कपात साखर टाकत होते तेव्हा अचानक राधिकाने मोठ्या आवाजात मला सांगितलं की चहा झाला का? अजूनही तू भावाला भडकवण्यात गुंतली आहेस. माझे हात थांबले. मी मान वर करून पाहिलं. तिचा चेहरा टोमण्यांनी भरलेला होता. मी हळूच म्हणाले की तुझा अर्थ काय आहे? ती हसली आणि म्हणाली की अर्थ तुला माहीत आहे. तुला वाटतंय तू भावाला बोललीस आणि तो आमच्या विरोधात जाईल. मी त्याला लहानपणापासून ओळखते. तो कोणत्याही बाईच्या बोलण्यावर येणारा नाही. मी चहा ट्रेमध्ये ठेवला आणि खोलीकडे निघाले. माझ्या मागे तिचा आवाज अजूनही येत होता की ही तर खूपच हुशार निघाली. चेहऱ्याने भोळी दिसते, पण बोलण्याच्या गोष्टी पहा. भावाला तिच्या बोलण्यापासून सावध करावं लागेल. खोलीत येऊन मी दार बंद केलं. मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता. निखिलने तिला सगळं सांगितलं होतं. ते निखिल ज्याच्याशी मी सगळं बोलले होते. मी पुन्हा निखिलला मेसेज पाठवला की तुम्ही माझं बोलणं राधिकाला सांगितलं होतं का? त्याचं उत्तर आलं की मी फक्त तिला समजवण्यासाठी बोललो होतो. मला वाटलं राधिका सुधारेल. मी मोबाईल बाजूला ठेवला आणि पलंगावर लेटले. पण मन म्हणत होतं की या घरात कोणावरही विश्वास ठेवता येणार नाही. ज्या माणसाशी हिंमत करून मी मनातलं बोलले, त्याने तेच बोलणं त्या लोकांपर्यंत पोचवलं ज्यांची मी तक्रार केली होती. दुसऱ्या दिवशी राधिका स्वयंपाकघरात उभी होती आणि मी जेवणात मीठ टाकत होते. ती चमच्याने आवाज करत म्हणाली की तुला वाटतंय तू काय केलंस? भावाला सांगितलंस, आता काय होणार? तुला वाटतंय तू जिंकलीस? मी नरमीने म्हणाले की मी काही जिंकण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त खरं सांगितलं. ती हसत म्हणाली, खरं? हे खरं नाही, कट रचना आहे. आणि ऐक, या घरात कोणाचे पंख फुटायचा प्रयत्न केला तर ते कापलेही जातात. माझे हात थरथरले. जेवणाच्या सुगंधात आता धमकीचा वास मिसळला होता. त्या संध्याकाळी राधिकाने तिच्या मैत्रिणीला घरी बोलावलं. त्या दोघी बसून माझ्याबद्दल बोलत होत्या, जणू मी तिथे नाहीच. तिच्या मैत्रिणीने विचारलं की वहिनीला काय त्रास आहे? राधिका म्हणाली की काही नाही, फक्त खूप शांत राहते आणि मागे मागे बोलते. काल भावाला सांगत होती की मी तिला त्रास देते. मी खोलीच्या दारातून ऐकत होते. त्यांच्या बोलण्यात माझी प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक शब्द तोडून मोडून सांगितला जात होता. त्या रात्री जेवणानंतर भांडी घासताना राधिका तिच्या नवऱ्यासोबत बसून मोबाईल पाहत होती. तिचा नवरा म्हणाला की हीच का तुझी ती बिचारी वहिनी? मोठमोठ्या गोष्टी करते पण हाताला अजून चव आली नाही. मी मान खाली घालून गप्प राहिले. कोणतंही उत्तर दिलं नाही. ते दोघे हसले, जणू मी काही निरुपयोगी व्यक्ती आहे. सकाळी उठताच पुन्हा तेच दृश्य. राधिका म्हणाली की आता तुला समजलं असेलच, या घरात भावाला गोष्टी सांगून सन्मान मिळत नाही, उलट गोष्टी बिघडतात. मला सन्मान मिळत नव्हता, गोष्टी बिघडत होत्या. माझ्या सासूनेही यात आपला वाटा उचलला. ती म्हणाली की आम्ही तुला खूप मान दिला, पण आता तू आम्हाला शिकवणार का की कसं वागावं? मी काही बोलले नाही. कपडे आवरले, नाश्ता बनवला आणि मुलांना दूध दिलं. पण आतून मनावर जणू सतत दगड ठेवले जात होते. दुपारी राधिका पुन्हा म्हणाली की आई, आता हिचे पंख फुटायला लागलेत. आता वेळ आहे, कापून टाका, नाहीतर ही हाताबाहेर जाईल. माझ्या सासूने हसत सांगितलं की मी समजते, अशा मुली खूप पाहिल्या आहेत. एक संधी दिली होती, तीही आता संपली. त्या रात्री मी विचार केला की खरंच काही चुकीचं करते का? आपलं म्हणणं सांगणं चूक आहे का? शांतपणे सहन करणं बरोबर आहे का? निखिलची अनुपस्थिती मला कमकुवत करत नव्हती, पण त्याचं वागणं मला निश्चितच असह्य करत होतं. दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरातील कामं उरकवून मी थोडा वेळ काढला. भावाचा नंबर डायल केला. फोन वाजताच आकाश भावाने फोन उचलला. तो म्हणाला की प्रियंका, कशी आहेस? किती दिवस झाले तुझा आवाज ऐकायला मी आतुरलो होतो. मी शांत राहिले, जणू शब्द ओठांपर्यंत येऊन परत फिरले. मग हळूच म्हणाले की भाऊ, कसं तसं आयुष्य चाललंय. तो म्हणाला की ऐक,
आता कोणतंही कारण चालणार नाही. उद्या ये, मी स्वतः तुला घ्यायला येतो. मी ऐकून म्हणाले की भाऊ, सासूबाई कदाचित परवानगी देणार नाही. इथलं वातावरण खूप अवघड आहे. तो काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला की प्रियंका, तू आम्हाला सगळं सांगू शकतेस. तू सुखी नसशील तर घरी ये, तो तुझा हक्क आहे. आम्ही तुला जबरदस्तीने त्रासात पाहू शकत नाही. मी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले की आता वेळ नाही, मी नंतर बोलते, मग पाहू. त्या संध्याकाळी मी संधी पाहून सासूशी बोलले. म्हणाले की सासूबाई, भाऊ म्हणत होते 2 दिवसांसाठी मी त्यांच्याकडे जावं, मन थोडं हलकं होईल. त्यांनी अडथळा न आणता उत्तर दिलं की अजून तुझं लग्न नुकतंच झालंय. लोकांना काय वाटेल? तू असं वारंवार माहेरी गेलीस तर लोक म्हणतील की सुनेला सासर आवडलं नाही. मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी बोलणं संपवलं आणि म्हणाल्या की इथेच राहा, हेच तुझं घर आहे, इथेच मन रमव. कामात व्यग्र राहिलीस तर सगळं ठीक वाटेल. मी हलकेच मान हलवली आणि शांत झाले. त्या रात्री मी भावाला खोटं सांगितलं की सासूबाईंनी मनाई केली नाही, पण इथे काही लोक येणार आहेत म्हणून मी येऊ शकत नाही. आकाश भाऊ शांत झाला. कदाचित त्याला समजलं होतं की गोष्ट काहीतरी वेगळी आहे. मी खोलीत परतले तेव्हा राधिका तिच्या नवऱ्यासोबत बसून हसत होती. मी आत येताच दोघे शांत झाले. मला काहीतरी जाणवलं, पण अनभिन्न राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मोबाईल चार्जला लावून उघडला तेव्हा लक्षात आलं की काही अनावश्यक ॲप्स इन्स्टॉल झाली आहेत. एका फाईलमध्ये माझ्या मागील दिवसाच्या कॉल्सच्या रेकॉर्डिंग्स होत्या. हे पाहून माझं हृदय धडधडलं. त्यात ती कॉलही होती ज्यात मी भावाशी बोलले होते. मी लगेच मोबाईल घेऊन राधिकाच्या नवऱ्याकडे गेले आणि म्हणाले की हे ॲप कोणी इन्स्टॉल केलं माझ्या मोबाईलमध्ये? हे सगळं माझ्या मोबाईलमध्ये कसं आलं? तो हसला आणि म्हणाला की असंच सुरक्षेसाठी. तुझा भाऊ रोज फोन करतो, आम्हालाही तर कळायला हवं की घरात काय चाललंय. तेव्हा माझा आवाज चढला की ही माझ्या खाजगीपणाविरुद्ध कट रचनी आहे. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही असं का केलं? इतक्यात राधिका आली आणि म्हणाली की अरे इतका गोंधळ का घालतेस? आम्हाला शंका आली होती की तू काहीतरी कट रचतेस. आता भावाशी काय काय बोलणं झालं सगळं कळलं. माझं डोकं गरगरलं. माझी सासूही बाहेर आली. राधिका ओढत म्हणाली की आई पहा, ही आमच्यावर गुप्तचरगिरीचा आरोप लावते, पण आमच्या घरात बसून आमच्या विरुद्ध बोलते. माझ्या सासूने कठोर शब्दात म्हटलं की जर तुला हे सगळं आवडत नसेल तर तुझ्या नवऱ्याला सांग, तुला वेगळ्या घरात घेऊन जावं. आम्ही तुला मानाने ठेवलं आणि आता तू आमच्यावरच प्रश्न उपस्थित करतेस. मी हात जोडून म्हणाले की मी काही केलं नाही, फक्त भावाशी मनातलं बोलले आणि तुमच्या मनाईनंतर थांबले. आणि तुम्हीही चुकीचं केलं. माझ्या खाजगी गोष्टी माझ्या परवानगीशिवाय ऐकल्या गेल्या. राधिकाचा नवरा हसला आणि म्हणाला की मग काय झालं? तू आता या घराचा भाग आहेस, मग तुझ्या गोष्टीही आमच्या गोष्टी आहेत. माझी सहनशक्ती आता संपली होती. मी रडत म्हणाले की मी कोणी कैदी नाही. इथल्या सुनेचा काही सन्मान नाही का? माझ्या सासूने रागाने म्हटलं की बस कर हे नाटक, बंद कर. तुझं खरं रूप आम्ही पाहिलं, आता हा साधेपणा सोड. माझे डोळे पाण्याने डबडबले. मी मागे वळून खोलीत आले, दार बंद केलं आणि पहिल्यांदा मोठ्या आवाजात रडायला लागले. हृदयाची धडधड ऐकू येत होती. भिंतीवर हात मारताना जणू मी माझा आवाज परत मागत होते. ती सकाळ राधिका चहा घेऊन बसली होती आणि मी स्वयंपाकघरात झाडू लावत होते. माझी सासू अंगणात खाटेवर बसली होती. मी नेहमीप्रमाणे शांतपणे कामात गुंतले होते. तेव्हा राधिकाचा मोठा मुलगा शुभम माझ्या जवळ आला आणि म्हणाला की मामी, माझ्यासाठी चहा बनव ना, माझं डोकं दुखतंय. माझ्या हातात ओलं फडकं होतं. मी वळून म्हणाले की बेटा, तुझ्या आईला किंवा मावशीला सांग, मी आता साफसफाई करते. तो लगेच वळला आणि थेट आपल्या आईकडे गेला आणि काहीतरी बोलला. पुढच्या क्षणी राधिका स्वयंपाकघरात आली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. येताच ती म्हणाली की तुला चहा बनवणंही जड जातं, माझ्या मुलाला नकार देतेस. मी समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की मी नकार दिला नाही, फक्त साफसफाई करत होते. माझं उत्तर ऐकून ती माझ्या जवळ आली. माझे केस पकडून जोरात ओढले. मी घाबरले. तिची पकड अधिकच घट्ट होती. ती किंचाळत म्हणाली की आता तू जीप चालवतेस, तुला वाटतंय इथे कोणी तुला थांबवणार नाही. मी किंचाळले की मला सोड, पण ती मागे हटली नाही. गोंधळ ऐकून सासू आणि मोठी ननंदही पुढे आल्या. माझ्या मोठ्या नंदेने स्मिताने राधिकाला साथ देत म्हटलं की आई, ही मुलगी आता हाताबाहेर गेली आहे, नवऱ्याला भडकवते, मुलांशी उद्धटपणा करते, हे सगळं सहन होत नाही.
माझ्या सासूने पुढे येऊन माझा मनगट पकडला आणि कठोर शब्दात म्हणाली की आम्ही तुला मानाने ठेवलं आणि तू आम्हाला कमीपणा दाखवलास. आता आमच्या घरातून निघून जा. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. हात जोडून म्हणाले की कृपया असं करू नका. माझा नवरा बाहेर आहे. माझे भाऊ काय विचार करतील. मोठ्या नंदेने दार उघडलं. राधिकाने मला ओढलं आणि धक्का दिला. मी सावरू शकले नाही आणि थेट जिन्यावरून अडखळत दाराबाहेर पडले. माझ्या डोळ्यांसमोर अंधार झाला. जमिनीवर पडताच माझ्या हाताच्या कोपरातून रक्त वाहायला लागलं. माझे डोळे बंद होत होते. कोणीतरी मला आधार दिला. एक आवाज आला, प्रियंका. मी अर्धवट भानावर असताना वर पाहिलं. समोर निखिल उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, राग आणि गोंधळ एकत्र दिसत होते. मी लगेच त्याच्या छातीला बिलगून रडायला लागले. मी म्हणाले की मला घरातून काढलं निखिल. मला धक्का दिला गेला. निखिलने मला आधार देत धरलं आणि रागाने आत प्रवेश केला. अंगणात पाऊल टाकताच त्याचा आवाज बुलंद झाला. तो म्हणाला की हे काय चाललंय. सगळे चकित झाले. राधिकाचं तर तोंडच बंद झालं. माझ्या सासूने समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली की बेटा, तू चुकीच्या वेळी आलास. ही मुलगी आमच्या विरुद्ध बोलते, मुलांशी उद्धटपणा करते, घराचं वातावरण बिघडवते. निखिलचे डोळे रागाने लाल झाले. तो म्हणाला की तुम्ही माझ्या बायकोला धक्का देऊन घरातून काढलं. तुम्हाला लाज वाटायला हवी. राधिका हडबडत म्हणाली की भाऊ, ती तुला आमच्या विरुद्ध भडकवत होती. आम्ही फक्त. निखिलने तिचं बोलणं खंडित केलं आणि म्हणाला की बस कर राधिका. माझ्या अनुपस्थितीत तुम्ही काय केलात मी सगळं पाहिलं आहे. माझी फ्लाईट उद्याची होती, पण मी 2 दिवस आधी आलो. आज ऑफिसवरून थेट आलो तेव्हा प्रियंकाला बाहेर पडलेली पाहिलं. असं करतात तुम्ही सुनेचा सन्मान. माझ्या सासूने नरम शब्दात सांगितलं की बेटा, तुला गैरसमज झाला आहे. निखिलने कठोरपणे सांगितलं की गैरसमज मला नाही, तुम्हा सगळ्यांना झाला आहे. तुम्ही समजत होता की मला काही कळत नाही, पण आज मी सगळं समजलो. त्याने माझ्याकडे पाहिलं, माझं जखमी कोपर पकडलं आणि म्हणाला की चल प्रियंका, आता तू इथे 1 मिनिटही राहणार नाहीस. मी शांतपणे त्याच्यासोबत चालले. दारापाशी जाताना मागे वळून पाहिलं. जिथे मी घर बसवण्याचं स्वप्न पाहिलं होतं तिथे आता फक्त अपमान आणि त्रास उरला होता. निखिलने माझ्यासाठी दार उघडलं. मला गाडीत बसवलं. गाडी सुरू करताना तो म्हणाला की आता मी सगळं बदलणार आहे. मी ज्या चुका केल्या त्याचा पश्चाताप करेन, पण तुला आता कोणाच्याही भरोशावर सोडणार नाही. मी नजर खाली घालून मनातल्या मनात प्रार्थना केली की जर आता काही मिळणार असेल तर फक्त शांती मिळावी. आम्ही अजूनही सासरच्या दारातच होतो, पण तिथलं वातावरण बदललं होतं. पुन्हा आत प्रवेश करताच निखिलने राधिका आणि मोठ्या नंदेवर नजर टाकली. त्या एकमेकींशी काहीतरी बोलत होत्या. निखिलचा आवाज घुमला की आई कुठे आहे. माझी सासू खोलीतून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर तीच निराशाजनक स्मित हास्य होतं जे सहसा खोटं लपवण्यासाठी येतं. ती म्हणाली की बेटा बस, सगळं समजावते. निखिलने कठोर शब्दात सांगितलं की बसण्याआधी उत्तर हवं. माझ्या बायकोला कोणत्या कारणासाठी दारातून ढकलल्या गेलं. मी तिला उचललं तेव्हा तिच्या हाताच्या कोपऱ्यातून रक्त वाहत होतं. निखिलचं बोलणं अर्धवट राहिलं. इतक्यात राधिका पुढे सरकली आणि म्हणाली की ती तुला काहीतरी वेगळं सांगेल, पण खरं सांगते. निखिलने हात उंचावून म्हटलं की बस, आता एकही शब्द नाही. मी सगळं पाहिलं आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा पडदा हटला आहे. माझी सासू तेव्हा मोठ्या आवाजात म्हणाली की कधीपासून तू इतके मोठे निर्णय घ्यायला लागलास. मी तुला जन्म दिला, वाढवलं, आणि आज या मुलीसाठी तू तुझ्या आईला ऐकवणार. निखिलने खोल श्वास घेतला आणि नरम पण स्पष्टपणे म्हणाला की आई, जर तुम्ही आई आहात तर या घरात आलेल्या परक्या मुलीचा मान राखत नाही. मी प्रियंकाला फक्त ऐकलं नाही, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ती दारात पडली होती. माझी मोठी नणंद म्हणाली की आम्ही फक्त एवढंच सांगितलं की तुझी बायको खूप जीभ चालवते, तुझ्या नावावर आम्हाला कमीपणा दाखवते. निखिलच्या आवाजात कंप आला. तो म्हणाला की तुम्ही कधी विचार केलाय की ती दिवसभर काय करते, काय ऐकते, काय सहन करते. आणि मी नेहमी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मी शांतपणे उभे राहिले. आज मी काही बोलायला आले नव्हते, फक्त खऱ्याचा ओझं माझ्या नवऱ्यावर पडताना पाहत होते. निखिलने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की प्रियंका, मला खूप लाज वाटते. जेव्हा तुला माझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा मी तुला एकटं सोडलं. मी खरं ओळखलं नाही, फक्त नातं निभावत होतो. मी मान खाली घालून फक्त एवढंच म्हणाले की मी कधीच तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा सोडली नव्हती, पण हा वेळ खूप कठीण होता. निखिलने माझ्याकडे पाऊल टाकलं आणि म्हणाला की आता वेळ बदलणार आहे. माझ्या सासूकडे वळून तो म्हणाला की आई,
मला तुमच्याशी एक बोलायचं आहे. माझी सासू शांतपणे उभी राहिली. निखिलने ठामपणे सांगितलं की मी प्रियंकाला या घरात ठेवू शकत नाही. एका दिवसासाठीही नाही. आम्ही वेगळे राहू हाच उत्तम पर्याय आहे. राधिकाने टोमणा मारत म्हटलं की म्हणजे आता ही सून जिंकली. निखिलने एक नजर उचलली आणि म्हणाला की ही जिंकण्या हारण्याची गोष्ट नाही, ही माणुसकीची गोष्ट आहे. तुम्ही जर ती समजू शकला नाही तर किमान त्रास तरी देऊ नका. माझी मोठी नणंद सासूकडे पाहत म्हणाली की आई काहीतरी बोला, हे सगळं उद्ध्वस्त करणार आहे. माझी सासू कठोरपणे म्हणाली की जाऊ दे, वेळच शिकवेल. ज्या दिवशी ही मुलगी याला सोडून जाईल तेव्हा लक्षात ठेव, आम्ही तुझ्यासोबत असू, ही नाही. निखिलने उत्तर दिलं की तो दिवस आला तर मीच दोषी असेन, पण आज मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे, त्यामुळे माझ्या मनात कोणताही संभ्रम उरला नाही. माझी पावलं थरथरली. मी स्वतःला विचारत होते की खरंच सगळं संपलं का? हे घर आता फक्त भूतकाळ बनून राहील का? निखिलने आपल्या आईकडे पाहिलं आणि म्हणाला की मी कोणताही वादविवाद करू इच्छित नाही. उद्यापर्यंत आम्ही वेगळ्या घरात स्थलांतरित होऊ. बाकी सामानाची व्यवस्था मी करेन. आम्ही पुन्हा गाडीत बसलो तेव्हा निखिलने गाडी सुरू करताना म्हटलं की मी तुला त्रास दिला आणि खरं उशिरा ओळखलं, पण वचन देतो आता कोणालाही तुझ्यावर हात उगारण्याची परवानगी देणार नाही. मी हळूच म्हणाले की मला फक्त एकच गोष्ट हवी आहे, शांती. निखिलने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की तेच मी तुला देणार आहे. गाडी गल्लीतून निघाली आणि घर मागे राहिलं. ते दार जिथे कोणीही माझी सहानुभूतीने चौकशी केली नव्हती, पण आज ती खरी गोष्ट सगळ्यांसमोर उभी होती. ती खरी गोष्ट जी इतके दिवस फक्त माझ्या मनात कैद होती. आम्ही घर बदलवून 6 महिने झाले. नवीन जागा, नवीन वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं ती शांती, ज्याच्या शोधात मी कित्येक रात्री जागून काढल्या होत्या. आता निखिल बरोबर ती शांती मला मिळाली होती. एके दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी दारावर टकटक झाली. मी दार उघडलं तेव्हा समोर जुन्या मोहल्ल्यातील एक बाई उभी होती, जी माझ्या सासरीच्या शेजारी राहायची. आता ती आमच्या मोहल्ल्यात स्थलांतरित झाली होती. ती म्हणाली, ऐकलंय तुमच्या नंदेचा राधिकाचा घटस्फोट झाला आहे. तिचा नवरा तिच्या मुलांना घेऊन गेला. आता ती तुमच्या सासूकडे जुन्या घरात परत येते. माझ्या हातातून चहाचा कप खाली पडला. मी शांतपणे दार बंद केलं आणि आत येऊन निखिलला सगळं सांगितलं. तो एक क्षण शांत राहिला, मग म्हणाला की मी हे ऐकलं होतं, पण तुला सांगितलं नाही, कारण तुला वाईट वाटेल असं वाटलं. माझ्या मनात ना आनंद होता ना जिंकल्याचा भास, फक्त एक भारी उसासा निघाला. मी फक्त एवढंच म्हणाले की कोणाचंही बिछडणं ही आनंदाची गोष्ट नसते निखिल. त्या संध्याकाळी निखिलने सांगितलं की त्याच्या आईने त्याला फोन केला होता. त्याचं वागणं खूप बदललं होतं. सासू म्हणाल्या की राधिका खूप त्रस्त आहे, रडते. ती म्हणते की प्रियंकाकडून माफी मागावी. तिच्याशी जे केलं त्याची शिक्षा तिलाही मिळाली. मी शांत राहिले, ना होकार दिला ना नकार. दुसऱ्या दिवशी आम्ही बाजारात भाजी घ्यायला गेलो. तेव्हा परत येताना निखिलने गाडी जुन्या गल्लीसमोर थांबवली आणि म्हणाला की हवं असल्यास तू आईला भेटू शकतेस. मी थोडं थांबले, मग होकार दिला. दार उघडलं तेव्हा समोर राधिका बसली होती. तिचे केस विस्कटलेले, डोळ्यांना सूज आणि ती रडत होती. तिची अवस्था अगदी तशीच होती जशी माझी कधीतरी झाली होती. तिने नजर उचलली आणि फक्त एवढंच म्हणाली की मी हरले वहिनी, तू जिंकलीस. मी उत्तर दिलं की मी तुझ्याशी स्पर्धेत नव्हतेच राधिका, मला फक्त सन्मानाने जगायचं होतं. ती रडायला लागली. माझी सासू जी अर्धमेल्या अवस्थेत भिंतीचा आधार घेऊन बसली होती, ती म्हणाली की सुनबाई, आम्ही तुझ्यावर खूप अन्याय केला, मला माफ कर. मी पुढे सरकून तिचे हात पकडले आणि म्हणाले की सासूबाई, जो वेळ गेला तो परत येत नाही, पण तुम्ही खऱ्या मनाने पश्चाताप करत असाल तर मी सगळं विसरण्यास तयार आहे. राधिकाने रडत म्हटलं की माझ्या मुलांना माझ्यापासून हिरावून घेतलं फक्त यासाठी की मी माझ्या नवऱ्याला सुखी ठेवू शकले नाही, घर सांभाळू शकले नाही. आज तुझी किंमत समजली वहिनी. मी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले की माझी किंमत तेव्हा होती जेव्हा तू मला माणूस समजली असतीस, मालक नाही. म्हणजे झालं ते झालं. आता नव्याने आयुष्य जगायला शिक. दुसऱ्या दिवशी मी निखिलशी बोलले आणि म्हणाले की राधिका आता पूर्णपणे एकटी आहे. ना तिच्याकडे मुलं आहेत, ना नवरा, ना उत्पन्नाचा कोणता मार्ग. आपण तिला दरमहा काही पैसे देऊया, तिचा काही आधार होईल. निखिलने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की इतका त्रास सहन केल्यानंतरही तू तिच्यासाठी काही करू इच्छितेस. मी म्हणाले की मला माझ्या भावांनी हेच शिकवलं आहे, कोणाला त्रास देऊ नये. त्या आठवड्यात निखिलने आपल्या सहकाऱ्यांशी बोलून राधिकासाठी दरमहा खर्चाची व्यवस्था केली. तसेच तिच्या मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर अर्जही दाखल केला.
मी राधिकासोबत न्यायालयात गेले. तिच्या चेहऱ्यावरील तक्रारीच्या सावटात आता थोडीशी आशा दिसत होती. काही आठवडे उलटले. एके दिवशी राधिका आमच्या घरी आली आणि काही वेळ घालवला. जाताना ती म्हणाली की वहिनी, तुझं मन माझ्यासमोर आरसा आहे. मी आजही विचार करते, तू माझ्यासारखी असतीस तर कदाचित आज मी रस्त्यावर असते. मी हसत म्हणाले की मीही माणूस आहे. फक्त इतकाच फरक आहे की मी संयमाला माझी जीभ बनवलं, किंचाळीला नाही. ती थांबली, माझे हात पकडले आणि म्हणाली की वहिनी धन्यवाद, तू मला हरून जिंकण्याचा मार्ग दाखवलास. मी मनापासून म्हणाले की आता तुझ्या मुलांसाठी स्वतःला मजबूत कर. बाकी सगळं वेळेवर सोड. कारण तिला तिच्या मुलांचा ताबा मिळाला होता. वेळेने आम्हाला तिथे आणून उभं केलं होतं, जिथे आग लावणारी स्वतः राख बनली होती. पण मी तिला राख बनू दिला नाही. तिला मातीमधून उचलून पुन्हा जगण्याचा हेतू दिला. हीच ती ताकद होती जी मला कधी कमकुवत वाटायची. माफी आणि आयुष्य हळूहळू आपल्या गतीने पुढे सरकत होतं. आमच्या नव्या घराला आता 2 वर्ष झाली होती. निखिल आता रोज संध्याकाळी मुलांसाठी काहीतरी घेऊन येत होता. या काळात मी एका मुलाला जन्म दिला. राधिकाच्या मुलांसाठी कधी आईस्क्रीम, कधी खेळणी, कधी गोष्टींची पुस्तकं आणत होता. आमचं छोटंसं घर शांतीने भरलं होतं. ती शांती जी गोंगाटातून नाही तर सन्मानामधून जन्म घेते. माझे भाऊही माझ्या शांततापूर्ण आयुष्याने खूप सुखी होते. कधी ते माझ्या घरी यायचे, कधी मी माझ्या भावांच्या घरी जायचे. ईश्वराने मला एका वर्षानंतर आणखी एक मुलगा दिला आणि आता माझ्याकडे 2 मुलं झाली होती. निखिल मुळातच शांत स्वभावाचा नवरा होता. आता तो मुलांचा उत्तम मित्र बनला होता. रात्री झोपण्यापूर्वी तो मुलांना गोष्टी सांगायचा. राधिका आता पूर्णपणे बदलली होती. ती आपल्या आईसोबत राहायची, पण परिस्थिती बदलली होती. ती आता कोणासाठीही ओझं नव्हती. तिच्या मुलांच्या चेहऱ्यावरही शांती स्पष्ट दिसायची. एके दिवशी तिने मला फोन केला आणि म्हणाली की वहिनी, मी तुझ्याकडून खूप काही शिकले, विशेषतः सहन करण्याची कला. मी तुझ्या जागी असते तर कदाचित तुला माफ केलं नसतं. मी उत्तर दिलं की माणूस जेव्हा माफी देतो तेव्हा स्वतःला मुक्त करतो. मी तुला माफ करून स्वतःला मुक्त केलंय. मी आठवड्यातून एकदा एका छोट्या शाळेत बायकांना शिवणकाम आणि भरतकाम शिकवायचे. हे कौशल्य मी माझ्या सासूसोबत बसून शिकले होते. आज मी तेच कौशल्य इतर बायकांना आधार बनवण्यासाठी शिकवत होते. एके दिवशी एका तरुण मुलीने विचारलं की तुम्ही सगळं कसं सहन केलं. मी म्हणाले की सहनशक्तीसोबत हिंमतही ठेवावी लागते. शांतता ही कमजोरी नसते जर ती योग्य वेळी सत्यात बदलली. निखिल नेहमी म्हणायचा की तू त्यावेळी सगळं सोडून दिलं असतंस तर कदाचित मी कायम अंधारात राहिलो असतो. तू मला ते सत्य दाखवलंस जे मी पाहू इच्छित नव्हतो. मी हसत म्हणायचे की मी तुला सत्य दाखवण्यासाठी स्वतःला गमावू इच्छित नव्हते. फक्त स्वतःला आणि तुलाही वाचवायचं होतं. हे सगळं बोलताना मला नेहमी आठवायचं की माझ्यासोबत जे काही घडलं ती माझी परीक्षा होती. पण त्या परीक्षेत मी फक्त स्वतःला, माझ्या भावांनी केलेले संगोपन, माझ्या आईचे आशीर्वाद आणि माझ्या संयमाला सोबत घेऊन बाहेर पडले. आज जेव्हा मी मुलींना शिवणकाम शिकवते आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा मनात फक्त एकच प्रार्थना असते की हे ईश्वर, कोणत्याही मुलीला तो दुखवणारा त्रास देऊ नको जो शांतपणे सहन करावा लागतो. जगाचा रिवाज असा आहे की जे जसं करेल तेच त्याच्यासमोर परत येतं. मी जे बोलले ते कोणासाठी तरी शिक्षा बनलं आणि जे माफ केलं ते माझ्यासाठी कृपा बनलं. आता माझ्याकडे सगळं आहे, पण माझ्याकडे असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे ती जाणीव की मी स्वतःला कधीच हरवू दिलं नाही. जरी जग मला खाली खेचण्यावर ठाम होतं, हीच माझी खरी यशस्वीता आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.